सर्वांना नमस्कार. शिवमार्ग या आध्यात्मिक प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत. एक श्लोक, एक अध्याय, एक गूढ कथा मनामनात उतरवण्यासाठी महाशिवपुराण, भागवत पुराण, रामायण, महाभारत, गरुड पुराण आणि इतर अनेक पवित्र ग्रंथ सोप्या भावस्पर्श मराठीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. शिवाच्या कृपेने हे वाचन तुमच्या आत्म्याला जागृत करू. मागील व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणाचा महिमा ऐकला, ज्यामध्ये आपल्याला हे समजले की शिवपुराणाचे वाचन अथवा श्रवण का करावे, याचे काय फायदे असतात. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री शिवमहापुराण या लेखक डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे यांच्याद्वारे लिखित संपूर्ण श्री शिवमहापुराण या ग्रंथाचे वाचन करणार आहोत. या ग्रंथामध्ये एकूण 12 संहिता आहेत, ज्याचे आपण क्रमशः वाचन करणार आहोत. त्यामधील सर्वात पहिली संहिता म्हणजे विद्येश्वर संहिता. या संहितेमध्ये एकूण अध्याय 25 आहेत. त्यापैकी आपण 1 ते 13 या अध्यायांचे वाचन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल भगवान शंकरांचे महात्म्य, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यातील वाद आणि बरंच काही. चला तर वाचनाला सुरुवात करूया. पहिली संहिता, विद्येश्वर संहिता. अध्याय 1. कलियुगात लोकांचे आचरण कसे असेल. कर्पूर गौर करुणावतार संसारसार भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी संहितम नमामि. गौरवर्ण, गयामध्ये सर्प, परम करुणावतार, विश्वाचे मूळ कारण, हृदय मंदिरात सदैव विराजमान असणाऱ्या पार्वती शिवजींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. प्रयाग क्षेत्र हे पुण्यकारक आहे. येथे गंगा यमुना 2 नद्यांचा संगम झालेला आहे. ती श्रेष्ठ धर्मभूमी आहे. या ठिकाणी ज्ञानवंत, तपोवंत, श्रेष्ठ ऋषीमुनींनी एक महान यज्ञ करण्याचे ठरविले. हे वृत्त जाणताच महर्षी व्यासांचे शिष्य सूत ऋषीमुनींच्या दर्शनासाठी तेथे आला. त्यांना पाहून ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला. ऋषीमुनींनी सूतजींना हात जोडले आणि ते म्हणाले, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपणाकडून अनेक गोष्टी आम्हास समजवून घ्यावयाच्या आहेत. भविष्यकाळात मानव समाजाचे कल्याण व्हावे, यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. हे मुनी श्रेष्ठ, पुढे तरी कलियुग येणार आहे. त्यावेळी पाप वाढेल, लोक दुराचार बनतील, लोक नास्तिक होतील. जे आपणास कळते त्यालाच सत्य मानतील, धर्मशास्त्राचा अभ्यास करणार नाहीत. नैसर्गिक आपत्तींना त्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागेल. ब्राह्मण लोक देखील लोभी बनतील. वेदाच्या अध्ययनापेक्षा दक्षिणेकडे त्यांचे लक्ष लागेल. पैशासाठी विविध गोष्टींचा अभ्यास करतील आणि समाजाची फसवणूक करतील. ते स्नानसंध्या विसरून जातील. ब्रह्म सर्वत्र संप्रमाणात आहे याची त्यांना जाणीव राहणार नाही. ते समाजाला भलत्याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतील. सर्वच लोक व्यभिचारी, दुराचारी व पापी होतील. धर्माचा विचार न करता अर्थ आणि काम इकडेच त्यांचे लक्ष लागेल. एकमेकांशी वितंडवाद करत बसतील. स्त्रिया देखील दुराचारी बनतील, पतीचा अपमान करतील, मोठ्या मुलींचा मान ठेवणार नाहीत. लोकांची विवेकबुद्धी नष्ट होईल. त्यांना इहलोकी व परलोकी सुखशांती लाभणार नाही. कलियुगातील लोकांबद्दल आमच्या मनात करुणा निर्माण झाली आहे. तरी कलियुगात त्यांचे पाप कशाने नष्ट होईल याबद्दल आपणच आम्हाला प्रभावी उपाय सांगावे. आपल्यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. अध्याय 2. श्री शिवमहापुराणाचा परिचय. प्रयाग क्षेत्री तपस्वी ऋषीमुनींनी आपल्या हृदयातील चिंता सुतांना सांगितली. ते ऐकून सुतांना समाधान वाटले. लोकांच्या हृदयातील उद्धाराची तळमळ त्यांनी जाणून घेतली. सूत म्हणाले, ऋषीजन हो, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारे आहे. महर्षी व्यासांचे स्मरण करून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. मी परमपवित्र शिवपुराणाचे कथन करत आहे. हे शिवपुराण 4 पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारा आहे. त्यांच्या श्रवणाने आनंदरूपी हृदयकमल पूर्णपणे विकसित होईल. सर्वत्र सुखाचे साम्राज्य पसरेल. सुखाची फुले जीवनवेलीवर डोलू लागतील. त्याचा सुगंध सगळीकडे पसरेल. हे शिवपुराण भगवान शंकरांनी आपल्या स्वमुखाने सांगितले आहे. या पुराणाच्या 12 संहिता आहेत. पहिली विद्येश्वर संहिता, दुसरी रुद्र संहिता, तिसरी विनायक संहिता, चौथी
उमा संहिता 5वी, सहस्त्रकोटी रुद्र संहिता 6वी, एकादश रुद्र संहिता 7वी, कैलाश संहिता 8वी, शतरुद्र संहिता 9वी, कोटी रुद्र संहिता 10वी, मातृसंहिता 11वी, वायवीय संहिता 12वी, धर्मसंहिता। ऋषीजन हो, या 12 संहिता अतिशय पुण्यकारक आहेत। मूळ शिवपुराणाचे 1,00,000 श्लोक आहेत, परंतु महर्षी व्यासांनी याला 24,000 श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे। अति प्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता। सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण अतिशय विस्तृत स्वरूपात होते। कालांतराने द्वापार युगामध्ये कृष्णद्वैपायन आदी महर्षींनी या पुराणाचे 18 विभाग केले, त्याला संक्षिप्त असे रूप प्राप्त करून दिले। यामुळे ते महापुराण केवळ 4,00,000 श्लोकांमध्ये मर्यादित झाले। त्यामध्ये शिवपुराण 24,000 श्लोकांचे आहे। महर्षी व्यासांनी याचे संकलन केले। हे शिवपुराण अखिल मानवजातीचे कल्याण करणारे आहे, त्रिविध ताप नाश करणारे आहे, मानवाच्या हृदयातील पापी विचारांचा वेल उपटून तेथे पुण्यमय विचारांचे बीजरोपण करणारे आहे। या पुराणामधील वेदातील अद्वैत ज्ञानाचा विचार आहे। निष्काम कर्म कसे करावे याचे रहस्य उलगडलेले आहे। जीव हा शिवरूपाशी कसा एकरूप करावा याचे वर्णन या पुराणात आहे। यामध्ये परमेश्वराच्या रूपाचे यथार्थ वर्णन आहे। जो कोणी या शिवपुराणाला जाणून घेऊन त्याचे वाचन मनन करेल त्याचे संपूर्ण जीवन आनंदमय होईल। अध्याय 3, शंकराजींचे सदैव श्रवण स्मरण करावे। सुतांचे उद्गार ऐकून ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला। ते म्हणाले, आपल्या मुखातून प्रगट होणारे शिवपुराण श्रवण करण्याची आमची अतिशय तीव्र इच्छा आहे। तरी आता आपण ते सांगावे ही आपणास नम्र प्रार्थना। सूत म्हणाले, हे ऋषीमुनी, तुम्ही भगवान शंकराचे स्मरण करा आणि मी शिवपुराण सांगतो त्याचे एकाग्रतेने श्रवण करा। शिवपुराण हे अमृत मधुर आहे, खरोखर ते वेदांचे सार आहे। यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्यपर गोष्टी आहेत। विश्वामागील अंतिम सत्याचे वर्णन आहे। वर्तमान काळात सृष्टीचा आरंभ झाला त्यावेळी 6 ऋषिकुलातील महर्षींच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला। ब्रह्मदेव याबद्दल काय सांगताना ते ऐकण्यासाठी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले। सत्यलोकी विधात्याला मनोभावे वर्णन केले आणि म्हणाले, आपण साऱ्या विश्वाला धारण करून त्याचे पालनपोषण करत आहात। सर्व तत्वांच्या पलीकडे परात्पर पुराण पुरुष कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यावयाचे आहे, तरी आपण कथन करावे। ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषीमुनी, भगवान महादेव हेच परमपुरुष आहेत। त्यांना इंद्रियाच्या द्वारे जाणता येत नाही, ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत। इंद्रादी देवदेवता, मी, सर्व जीव समुदाय हे त्यांच्यापासूनच निर्माण झाले आहोत। म्हणून महादेव हे सर्व श्रेष्ठ आहेत। भक्तीने त्यांचे दर्शन होऊ शकते। भगवान शंकराची निरपेक्ष भक्ती केली तर भवबंधनातून मुक्त होता येते। देवाच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भक्तीने देवाची कृपा प्राप्त होते। भगवान शंकराची भक्ती करावयाची आहे आणि त्याचे जे काही फळ प्राप्त होईल ते त्याच्या चरणावर अर्पण करावयाचे। कर्तृत्व, अहंकार व फळाच्या याचा त्याग करून भक्ती करावयाची। अशी भक्ती केल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तो सर्वश्रेष्ठ असा आनंद होय। भक्तीची साधना अनेक प्रकारे करता येते। कानांनी भगवंताच्या नामाचे श्रवण करावे, त्याच्या लीलाविलासाचे वर्णन ऐकावे, वाणीने भगवंताचे स्तवन करावे, त्याच्या गुणांचे कीर्तन करावे, मनामध्ये भगवंताचे सदैव चिंतन असावे। शिवाची प्राप्ती या साधनेने प्राप्त होते। नाम हे साधन, नाम हेची साध्य, अवघ्या साधनांचा लय येथे। नाम साधन व नाम हे साध्य होय। ओम नमः शिवाय म्हणताना जो आनंद प्राप्त होत असतो तो सर्वश्रेष्ठ असतो। अध्याय 4, महर्षी व्यासांना सनतकुमारांनी केलेला उपदेश। सूत म्हणाले, हे मुनिजन, श्रवण, कीर्तन आणि मनन हे वेदांनी मान्य केलेले साधने आहेत। या साधनांचा महिमा अगाध आहे। तो तुम्हाला पटवून देण्यासाठी एक पुरातन कालची गोष्ट सांगतो। पराशर पुत्र महर्षी व्यास हे तर माझे गुरु आहेत। ते एकदा सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत बसले होते। एके दिवशी तेजस्वी सनतकुमार तेथे आले। महर्षी व्यास ध्यान करत बसले होते। ध्यान क्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले तर त्यांना तेजस्वी सनतकुमार दिसले। व्यासांनी त्यांना नमस्कार केला व आसनावर बसवले। सनतकुमार महर्षी व्यासांना म्हणाले, हे मुनी, आपण सत्याचे चिंतन करावे। अंतिम सत्याचे चिंतन करणे हाच एक मार्ग आहे।
सत्य हे सर्वत्र समप्रमाणात आहे. सत्याची सत्ता काळावर चालते, पण काळाची सत्ता सत्यावर चालत नाही. सत्य हे शाश्वत आहे. भगवान शंकर हेच सद्वस्तू आहे. त्यांच्या कथांचे श्रवण करावे, त्यांच्या लीलाविलासाचे गुणगान करावे आणि सदैव त्यांच्याच विचारांचे मनन करावे. हेच सर्वश्रेष्ठ असे साधन आहे. माझी देखील अशीच अवस्था झाली होती. अनेक प्रकारच्या साधनांचे ज्ञान प्राप्त करून कोणती साधना करावी हे मला समजेना. शंकरांना माझी दया आली आणि त्यांनी नंदीला माझ्याकडे पाठवले. नंदी माझ्याकडे आले आणि म्हणाले, श्रवण, कीर्तन, मनन हेच शिवप्राप्तीचे साधन आहे. तेच साधन मी आज आपणास सांगत आहे. या साधनाने माझ्या मनातील सर्व प्रकारच्या साधनांसंबंधीचे भ्रम नाहीसे झाले. शिवशंकराच्या प्रेमात मी रंगून गेलो. त्यांचे कीर्तन करू लागलो. त्यामध्ये माझे मन शिवशंकराशी एकरूप झाले. महर्षी व्यास, मला ज्या साधनांनी स्वरूप शिवशंकरांची प्राप्ती झाली तीच साधने मी तुम्हाला सांगितली. एवढे बोलून सनतकुमार तेथून निघून गेले. सुतांनी ऋषीगणांना ही साधने सांगितली. त्यावेळी ते म्हणाले, आपण श्रवण, कीर्तन, मनन ही 3 साधने सांगितली आहेत. तरी देखील काही लोक 3 साधने करू शकत नसतील तर त्यांना ती अवघड वाटत असतील तर त्यांनी कोणती साधने करावी, इतर कोणत्या साधनांनी त्यांना मुक्ती प्राप्त होऊ शकेल, कृपया आपण त्याचे वर्णन करावे ही नम्र प्रार्थना. अध्याय 5. शिवलिंग आणि शिवमूर्ती निर्गुण व सगुण. सूत म्हणाले, कथा श्रवण करावयाच्या म्हटले तरी अनेक अडचणी येतात. कीर्तन सर्वांना करता येत नाही. सदैव शिवाचे मनन करणे हे देखील लोकांना जमत नाही. सद्गुरूंच्याकडून त्याचे रहस्य समजून घेतले पाहिजे. इतर सर्व भाविकांनी शंकरांच्या मूर्तीची अथवा लिंगाची पूजा करावी. प्रारंभी मूर्ती अथवा लिंग याची प्राणप्रतिष्ठा करावी. ही पूजा स्वतःच्या घरी करावी. परमार्थामध्ये बाह्य गोष्टीपेक्षा आंतरिक शुद्ध प्रेमाला अत्यंत महत्त्व आहे. प्रारंभी शंकराचे आवाहन करावे. आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षता, सुगंधी द्रव्ये, फुले, धूप, दीप, नैवेद्य, छत्र, ध्वजा, चामर आदी उपचार अर्पण करून मनोभावे त्याची पूजा करावी. त्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालावी. शिवनामाचा जप करावा. नेहमी संपत्ती कष्टाने व प्रामाणिकपणे मिळवावी. अशी संपत्ती सात्विक कामासाठी उपयोगी पडते. अनेक शिवलयांना मदत करावी. समाजात दैवी संपदा कशी वाढेल याचा विचार करावा. तसेच मनोभावे शिवपूजन करावे. निस्वार्थ भावनेने केलेली पूजा शिवजीपर्यंत पोहोचू शकते. अंतःकरण शुद्ध असणे हा परमार्थाचा गाभा आहे. माणूस वरून एक बोलतो आणि आतून दुसरा विचार करतो, म्हणून शिवजीची उपासना सफल होत नाही. हे विचार ऐकून ऋषींनी विचारले. सर्व देवतांची मूर्ती स्वरूपात पूजा केली जाते, परंतु शिवजींची पूजा ही मूर्ती अथवा शिवलिंग या स्वरूपात केली जाते. याचे कारण काय, जे आम्हाला सांगावे. सुतजी म्हणाले, भगवान शंकर हे परमात्मा स्वरूप आहेत. त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे म्हटले जाते. ते निर्गुण निराकार आहेत व सगुण साकार देखील आहेत. शिवलिंग हे तर निर्गुण निराकाराचे प्रतीक आहे आणि शिवजींची मूर्ती हे तर सगुण साकाराचे प्रतीक आहे. वेदांमध्ये देखील शिवजींची लिंग स्वरूपात व मूर्ती स्वरूपात पूजा करावी असे प्रतिपादन केले आहे. आता लिंगाचे प्रगटीकरण कसे झाले हे सांगणार आहे. मूळचे शिवसत्व हे निर्गुण निराकार असले तरी भक्तासाठी ते सगुण साकार होत असते. अध्याय 6. ब्रह्म आणि विष्णू एक वादविवाद. सूत म्हणाले, मुनिजन, लिंग आणि मूर्ती ही दोन्हीही पूजनास योग्य आहेत. त्याच्या पूजनाचे फल प्राप्त होते. मंदार पर्वतावर सनतकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे अविर्थनन कसे झाले या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, महात्मन, पुरातन काळी विष्णू शेषशायीवर विराजमान झाले असता भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करू लागली. त्यावेळी ब्रह्मदेव तेथे आले. विष्णूस म्हणाले, मी सर्व चराचराचा स्वामी आहे, तू आता मला वंदन कर. हे ऐकून विष्णुदेव म्हणाले, पुत्रा, तू माझ्या नाभी कमलापातून प्रगट झाला आहेस. आज तू मला नमस्कार करावयास सांगतोस. हे ऐकून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचा वाद वाढला. सर्व देव घाबरून गेले. देव त्वरेने कैलासावर पर्वतावर आले. भगवान शंकर तेथे विराजमान होते. देवांनी विष्णू आणि ब्रह्मदेव यामधील संघर्ष कथन केला. अध्याय 7. शिवजींचा निर्णय. ब्रह्मदेवापेक्षा विष्णू श्रेष्ठ. शंकरांनी देवाला अभय दिले आणि ते विष्णू व ब्रह्मदेव यांच्याकडे आले. भगवान शंकर आल्यामुळे दोघांचा वादविवाद तिथेच थांबला गेला. त्या ठिकाणी एक तेजस्वी अग्निमय स्तंभ भगवान शंकरांनी निर्माण केला.
हा स्तंभ खाली कोठेपर्यंत आहे हे पाहण्यासाठी विष्णूस आज्ञा केली आणि वर कोठेपर्यंत आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेवास सांगितले. दोघेही त्या दिव्य अग्निमय स्तंभाचे मूळ वरचे टोक शोधण्याचा प्रयत्न करू लागले. विष्णू त्या दिव्य स्तंभाचे मूळ शोधू लागले, पण त्यांना त्याचा शोध लागला नाही. त्यांनी शंकराकडे परत येऊन सांगितले की मला त्या दिव्य स्तंभाच्या मुळाचा शोध लागला नाही. ब्रह्मदेव हा स्तंभ किती उंच गेला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनाही शोध लागला नाही, परंतु त्यांनी खोटी साक्ष केतकी पुष्पास द्याव्यास सांगून आपणास दिव्य स्तंभाचा शोध लागला असे सांगितले. भगवान शंकरांनी हे सारे जाणले होते. त्यांनी ब्रह्मदेवास सांगितले की या दिव्य स्तंभाचा शोध लागणे अशक्य नाही, तरी तू खोटं बोललास. आता मी माझे सर्व अधिकार विष्णूस देत आहे. ब्रह्मदेवा, तुझ्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ आहेत हे कायम लक्षात ठेव. अध्याय 8. शंकरांनी ब्रह्मदेव व केतकी पुष्पास दिलेला शाप. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, ब्रह्माजींनी खोटेपणा केला, ते खोटे बोलले म्हणून शंकर अतिशय क्रोधिष्ट झाले. त्यांनी आपला तृतीय नेत्रातून कालभैरवाला प्रगट केले. शंकरांनी कालभैरवाला सांगितले की आता ब्रह्मदेवांना शिक्षा करावी. ताबडतोब कालभैरवाने ब्रह्मदेवाचे 5वे मुख कापून काढले. ब्रह्मदेव भीतीने थरथर कापू लागले. त्यांनी कालभैरवाचे पाय धरले. ही ब्रह्मदेवाची अवस्था पाहून विष्णूंना त्यांची दया आली. त्यांनी शंकरांना सांगितले की आपण क्षमाशील आहात, तरी आता ब्रह्मदेवाचा अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करावी. भगवान शंकरांनी विष्णूची प्रार्थना ऐकली. शंकरजी म्हणाले, हे ब्रह्मा, तू आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी खोटे बोललास. आता पृथ्वीवर कोणीही तुझी पूजा करणार नाही, तुझे मंदिर देखील कोणी बांधणार नाही, तुझा उत्सव देखील कोणी करणार नाही. हे उद्गार ऐकून ब्रह्मदेवांनी हात जोडून क्षमा करण्याची विनंती केली. शंकरजी म्हणाले, तू क्षमायाचना केलीस म्हणून तुला वरदान देतो की तू यज्ञाचा आचार्य होशील. तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही, एवढे वरदान मी देतो. यानंतर भगवान केतकी पुष्पाला म्हणाले, दुष्टा, तू आता इथून निघून जा. मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे. यापुढे मी कधीही देखील तुझा स्वीकार करणार नाही. ते ऐकून पुष्पास अतिशय वाईट वाटले. त्यांनी शिवजींची क्षमा मागितली. त्यावेळी भगवान शंकर म्हणाले, तू खोटी साक्ष दिली, ही गोष्ट चांगली केली नाहीस. या जगात खोटेपणा काही चालत नसतो. खोटी साक्ष देणाऱ्या शिक्षा ही मिळाली पाहिजे. मी तुला कधी देखील धारण करणारा नाही. तुला तुझ्या खोटेपणाचा पश्चाताप झाला आहे, त्यामुळे तुझा विष्णू आदी देवदेवता स्वीकार करतील, एवढे सांगतो. भगवान शंकरांनी कालभैरवांना प्रगट करून ब्रह्माचे 5वे तोंड तलवारीने छेदून टाकले. याचे कारण म्हणजे आपल्या मोठेपणासाठी खोटे बोलणे होय. या गोष्टीतून आपणही बोध घेतला पाहिजे आणि कधी खोटे बोलायचे नाही अशा प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे वागले पाहिजे. अध्याय 9. शंकरांचे निर्गुण व सगुण स्वरूप. लिंगपूजनाचा महिमा. श्री शंकरजी आपल्या स्वस्थानी निघाले. त्यावेळी विष्णू व ब्रह्मदेवांनी त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले, शिवजी, आम्हास आपली पूजा करावयाची आहे, यासाठी अनुमती द्यावी ही विनंती आहे. शंकरांनी अनुमती देताच विष्णू व ब्रह्मदेवांना आनंद झाला. त्यांनी शिवजींना उच्च स्थानावर बसविले आणि त्यांची पूजा करावयास प्रारंभ केला. हार गळ्यात घातला, नुपूर, बाकी मुकुट आणि रत्नजडित कुंडले घातली. तसेच यज्ञोपवीत उत्तरीय वस्त्र, उटी, धूप, दीप, नैवेद्य, चामरे, ध्वजा अशी अनेक उपचारांनी त्यांची मनोभावे पूजा केली. शंकरजी म्हणाले, आपण मनापासून केलेल्या पूजेने मी प्रसन्न झालो. यामुळे आजचा दिवस परमपवित्र मानला जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल. या दिवशी लोक उपवास करून ब्रह्मचर्य पाळून माझ्या लिंगाची अथवा मूर्तीची पूजा करतील. ते भक्त मला अत्यंत प्रिय होतील. माझ्या कृपेने ते सत्कर्मे करतील. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभरूपाने प्रगट झालो ती मार्गशीर्ष महिन्यातील आर्द्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा अथवा प्रतिपदा होती. म्हणून त्या दिवशी माझ्या लिंगाचे पूजन करावे, त्यामुळे पुण्यफळ लाभेल. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभरूपाने म्हणजेच लिंगरूपाने विशाल स्वरूपाने प्रगट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रसिद्ध पावेल. जे कोणी छोट्या स्वरूपाचे लिंग धारण करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. मी अग्निमय रूपाने जेथे प्रगट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रसिद्ध पावेल. येथे अनेक तीर्थे प्रगट होतील. माझी 2 रूपे आहेत, एक निर्गुण निराकार व दुसरे सगुण साकार. ब्रह्मभाव हे माझे निर्गुण रूप आणि महेश्वर भाव हे सगुण साकार रूप आहे. मी सर्व विश्वाला व्यापून आहे. माझ्या स्वरूपाचा बोध होण्यासाठी मी लिंग रूपाने प्रगट झालो. माझे साकार मूर्ती स्वरूप माझ्यातील ईश तत्वाचा आणि निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करून देते.
जो माझ्या लिंगाची स्थापना करून माझी नित्याने आराधना करतो त्याला विश्वातील सर्व गोष्टी माझी अनुभूती येते. अध्याय 10. प्रणव पंचाक्षरांचा महिमा. ब्रह्मदेव विष्णू यांना मंत्रोपदेश. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, शिवजींनी ब्रह्मदेव व विष्णू यांना आपले सगुण व निर्गुण रूपाचे रहस्य सांगितले. लिंग पूजेचा महिमा वर्णन केला. त्यांनी शिवजींना विचारले, शिवजी, सर्जन, पालनपोषण, संहार, तिरोभाव व अनुग्रह ही आपली 5 नित्यकर्मे आहे, तरी त्याचे सविस्तर वर्णन करा. भगवान शिवजी म्हणाले, विश्वाची निर्मिती होणे म्हणजे वस्तुमात्र आकाराला येणे, यालाच सृष्टी म्हणतात. पोषण आणि संरक्षण यामुळे विश्व हे सुस्थिर राहते, याला पालनस्थिती म्हणतात. याचा विनाश होणे म्हणजे संहार होणे, प्राणांचे उत्क्रमण होणे याला तिरोभाव म्हणतात. माझ्या अनुग्रहाने संसारातून मुक्त होता येते. पृथ्वीमध्ये सर्जन, जलामध्ये पोषण, अग्नीमध्ये संहार, वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रह आहे. ब्रह्मा व विष्णू तुम्ही दोघांनी मला महान तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला सृष्टी निर्मिती व पालनपोषण याचे अधिकार दिले आहेत. अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र व महेश्वर यांना अनुक्रमे संहार व तिरोभाव ही 2 कार्ये प्राप्त करून घेतली आहेत. अनुग्रहाचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही, कारण मी स्वतः मोक्षरूप आहे. परमकल्याणकारी एकाक्षर मंत्राला ओमकार असे म्हणतात. हा सनातन मंत्र माझ्या मुखातून प्रगट झालेला आहे. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओमकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय. हा संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. हा शिव व शक्ती या दोघांचा बोधक आहे. यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची निर्मिती झालेली आहे. हा षडाक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करून देतो. यातूनच मातृका वर्णन अर्थात मुळाक्षरे वगैरे निर्माण झाली. शिरोमंत्र सहित त्रिपदा गायत्री ही यातूनच उत्पन्न झाले. गायत्रीतून वेद प्रगट झाले. वेदातून अनेक मंत्र निर्माण झाले. प्रणव व पंचाक्षरी मंत्राने विविध गोष्टी प्राप्त होतात. हे दोन्ही मंत्र भुक्तिमुक्तीदायक आहेत. भगवान शंकरांनी ब्रह्मा व विष्णू यांचा मस्तकावर हात ठेवून 3 वेळा प्रणवाचा उच्चार केला. शंकरजींनी त्यांना दीक्षा दिली, आपले शिष्य म्हणून स्वीकारले. ब्रह्मा व विष्णू म्हणाले, हे शिवजी, तुम्ही साकार आणि निराकार आहात. तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही सर्जनादी पंचमहाकर्मामध्ये अत्यंत प्रवीण आहात. तुम्ही अदृश्य सूत्रसंचालक आहात. तुमचे गुण आणि शक्ती अनंत आहेत. तुमचे सामर्थ्य अगाध आहे. तुमच्या लीलाविलासाचे वर्णन करता येत नाही. तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना प्रणव दीक्षा देऊन शंकर आणि पार्वती निघून गेले. अध्याय 11. शिवलिंग स्थापना आणि पूजाविधी. ऋषीगणांनी विचारले, सूतजी, शिवलिंगाची स्थापना कशी करावी? त्याची पूजा कशा प्रकारे करावी? कोणत्या काळी ती पूजा करावी? कोणत्या द्रव्याने करावी? हे आपण आम्हाला सांगावे. सूतजी म्हणाले, महर्षी जन हो, आपण योग्य तो प्रश्न विचारला. शुभकारक वेळी पवित्र तीर्थक्षेत्री, नदीकाठी अथवा पवित्र स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी. त्या लिंगाचे नित्यपूजन करावे. पार्थिव द्रव्याने, जलमयी द्रव्याने अथवा तेजस द्रव्याने त्याचे पूजन करावे. ज्यांना जीवालय बांधावयाचे असेल त्यांनी उत्तम शिल्पकाराकडून बांधून घ्यावे. तेथे कायमस्वरूपी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. मंदिराचा गाभारा सुंदर असावा. वैदिक मंत्रांनी पूजन करून सर्वांना उपहार देऊन त्यांचा मान सन्मान करावा. यानंतर महादेवाचे मनोभावे ध्यान करावे. ओमकाराचा मोठ्याने घोष करत शिवलिंगाचे पूजन करावे. नित्य भक्तिभावाने त्याची पूजन करावे. तसेच शिवतत्व सर्वत्र भरलेले आहे याची जाणीव ठेवावी. वृक्षवेली याही वाढतात म्हणजे त्यामध्ये शिवतत्व आहे. पशुपक्षी यामध्ये शिवतत्व आहे. संपूर्ण चराचर सृष्टीबद्दल अत्यंत आदराची भावना ठेवावी. काया वाचा मनाने कोणालाही दुखवू नये. प्रत्येक जीव हा शिवरूप आहे ही विश्वस्थापना संकल्पना हृदयात बिंबवून सर्वांची सेवा करावी. शुद्ध अंतःकरणाने सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करावा. त्यामुळे शिवजींची कृपा आपणावर होत असते. मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केली असेल तर नित्याने षोडशोपचारे पूजा करावी. मंदिरात जाणे शक्य नसेल तर शिवजींची घरातील देवाऱ्यात स्थापना करून त्याची षोडशोपचारे अथवा पंचोपचारे पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मोठ्या प्रमाणात जप केला तरी चालेल अथवा मनातल्या मनात जप केला तरी चालेल.
कोणतेही सत्कर्म वाया जात नाही हे पक्के लक्षात ठेवावे. जपाने आपले अंतःकरण शुद्ध होते. शुद्ध अंतःकरण म्हणजे आतील शिवतत्व प्रगट होते. यासाठी नित्याने जप करावा. कोणाची निंदा करत, संघर्ष करत वेळ घालवण्यापेक्षा जप करत राहावे. शंकराची भजने गावीत, इतर संतांची भजने गावीत. गायत्री मंत्रामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. विश्वाला प्रकाश देणाऱ्या भगवंताला आपण सद्बुद्धी दे म्हणून प्रार्थना करतो. सद्बुद्धी ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या देवी संपत्तीने जीवन आनंदमय होते. शिवाची स्थाने जेथे आहे तेथे जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे. स्नान, दान, अनुष्ठान, जप हे जीवनाला शुद्ध करणारे मार्ग आहेत. ऋषीजन सुतांना म्हणाले, हे महात्मन, तुमच्याच मुखातून प्रगटलेले विचार ऐकून मन प्रसन्न झाले आहे. आता पुण्यक्षेत्रांचे वर्णन श्रवण करण्याची इच्छा आहे, ती आपण पूर्ण करावी. अध्याय 12. मोक्षदायक पुण्यतिथींचे वर्णन आणि पुण्यफलांचे वर्णन. सूत म्हणाले, ऋषीजन हो, आपण सर्वजण ज्ञानी आहात, ज्ञानाचा आदर करणारे आहात. तरी मोक्ष देणाऱ्या शिवक्षेत्राची माहिती महिमा आपणास सांगत आहे. तरी एकाग्रतेचे श्रवण करावे. या पृथ्वीवर अनेक देवदेवतांनी वास्तव्य केल्यामुळे आणि ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थक्षेत्र प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी काही स्वयंभू तीर्थक्षेत्रे देखील निर्माण झाली आहेत. मानवाने अशा पवित्र तीर्थक्षेत्री जावे. तेथील पवित्र नदीमध्ये स्नान करावे. देवतांचे दर्शन घ्यावे. जप आदी अनुष्ठान करावे. आपणास शक्य असेल तेवढा दान धर्म करावा. तीर्थक्षेत्री प्रपंचांचा विचार करत बसू नये. ईश्वराची, शिवाची प्राप्ती घडावी यासाठी आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत याची जाणीव ठेवावी. अनेक तीर्थक्षेत्रे पवित्र नद्यांच्या संगमावर आहेत. सिंधू व सतलज नदीच्या किनाऱ्यावर अनेक पुण्यक्षेत्रे आहेत. सरस्वती नदी परमपवित्र आहे. तिचे 60 प्रवाह आहेत. या तटावर साधना केल्यावर शिवपद प्राप्त होते. पुण्यकारक गंगा हिमालयातून उगम पावते. तिच्या तीरावर काशी, प्रयाग पावन क्षेत्रे वसलेली आहेत. क्षोणभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. नर्मदा नदीचे 24 प्रवाह आहेत. तमसा नदीचे 12 आणि रेवा नदीचे 10 प्रवाह आहेत. परमपवित्र गोदावरीचे 21 प्रवाह आहेत. कृष्णवेणी नदीचे 18 प्रवाह आहेत. तुंगभद्रेचे 10 प्रवाह आहेत. सुवर्णमुखरी नदीचे 9 प्रवाह आहेत. पंपा सरोवर, कन्याकुमारी सर्व महान पुण्यतीर्थ क्षेत्रे आहेत. कावेरीचे 27 प्रवाह आहेत. या नद्यांच्या किनाऱ्यावर वास्तव्य करून साधना केली तर निश्चितच पुण्य लाभेल. यासाठी काही तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक आहे. जल हे मानवाला शुद्ध करणारे आहे आणि पवित्र नदीच्या जलाने स्नान केले तर पाप नाहीसे होण्यास निश्चित मदत होते. नैमिषारण्य आणि बद्रिकाश्रम ही 2 तीर्थक्षेत्रे तपस्वी लोकांना अतिशय प्रिय आहेत. केदार क्षेत्रे स्नान केले असता ज्ञानवृद्धी होते. नर्मदेत स्नान केले असता विष्णुलोक प्राप्त होते. गंगा आणि कावेरीच्या तीरावर वास्तव्य करून काही काळ साधना करावी. तीर्थक्षेत्री राहून पुण्य प्राप्त होते. परंतु तीर्थक्षेत्री जर पाप घडले तर त्याचे फळ भोगावे लागते. तीर्थक्षेत्री आपण गेले की तेथील पवित्र वातावरणाचा आपणावर परिणाम होतो. त्यामुळे कायिक, वाचिक आणि मानसिक त्रासांचा नाश होतो. ध्यानाने मानसिक पाप नष्ट होते. जपाने वाचिक पाप नष्ट होते आणि कठोर साधनेने कायिक पाप नष्ट होते. यासाठी तीर्थक्षेत्री जावे. अध्याय 13. सदाचार, संपन्नता, ओमकार व गायत्री जप, दान, अर्थ, पुरुषार्थ. ऋषीजन सुतांना म्हणाले, हे महात्मन, आपण सदाचाराची माहिती सांगा. त्याचप्रमाणे कोणती सत्कर्मे केल्याने स्वर्गदिक पुण्यलोक प्राप्त होतो आणि कोणती दुष्कर्मे केल्याने अत्यंत भयानक नरकयातना भोगाव्या लागतात आणि याची माहिती सांगणं हे नम्र प्रार्थना. सूत म्हणाले, मुनिजन हो, ज्याचे आचार, विचार, उच्चार सात्विक आहेत अशा ब्राह्मणाला स्वतःला ब्राह्मण म्हणविण्याचा अधिकार आहे. जीव, जगत आणि जगतात्मा याची त्यांना संपूर्ण जाणीव झालेली असते आणि ते ज्ञान जो सर्वांना सांगत असतो, तो जो वेदांनी सांगितलेल्या आचारांचे पालन करतो त्याला विप्र असे म्हणतात. जो वेदातील धर्माचे आचरण करतो त्याला द्विज असे म्हणतात. जो थोडे ज्ञान प्राप्त करून मंत्रिपदावर राहून राजाची सेवा करतो त्याला क्षत्रिय ब्राह्मण असे म्हणतात. जे ब्राह्मण शेती व व्यापार करतात त्यांना वैश्य ब्राह्मण म्हणतात. सर्व लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, मंगल स्नान करावे, भस्माने कपाळावर त्रिपुंड काढावे, गायत्री मंत्राचा जप करून पूर्व दिशेला सूर्यासाठी 3 वेळा अर्घ द्यावा, संध्या करावी. शंकर, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र आणि अन्नदेवता या सर्वांना एक रूप मानावे.
प्रणवाची उपासना करावी. साधकाने सारे विश्व ब्रह्मरूप आहे आणि मी हे ब्रह्मरूप आहे या धारणेने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावे. हा सोहम जप जीवाला परब्रह्म स्वरूपामध्ये स्थित करतो. सदैव नाशवंत प्रापंचिक गोष्टींचा विचार करू नये. गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. धर्माच्या आधारावर अर्थ म्हणजे संपत्ती पुरुषार्थ प्राप्त करावा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवावेत आणि चांगल्या मार्गासाठी उपयोगी आणावेत. मोक्ष हेच जीवनाचे ध्येय ठेवावे. कितीही धन प्राप्त झाले तरी मानवाला शांती लाभू शकणार नाही. यासाठी धर्म आणि मोक्ष या दोन्हीच्या मध्ये अर्थ आणि काम पुरुषार्थाची रचना ठेवली आहे. कलियुगात देव प्रतिमांचे पूजनाने ज्ञान प्राप्त होईल. तसेच देश काल पात्र पाहून दान धर्म करावा. दुसऱ्यांचे दोष कधी काढू नयेत. त्यांना त्रास होईल असे बोलू नये. संपूर्ण शिवाचा लीलाविलास आहे हे जाणून आपली कर्तव्य कर्मे करावीत. 13वा अध्याय समाप्त.